गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केलेली आहे का? ओके, चला आता आपण आपला हिस्ट्रीचा स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी लेसन चालू आहे ना, त्यातील दलित मुवमेंट कंटिन्यू करूया. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे का? ओके, चलो विल कंटिन्यू नाउ. ओके, सी, the Justice Party did valuable work for social equality in South India. मग साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतमध्ये सोशल इक्वॅलिटी म्हणजे सामाजिक समतेसाठी कोणी काम केलं? जस्टिस पार्टी. ओके, जस्टिस पार्टी. क्या किया? साउथ इंडिया में समानता, लोगों में समानता बने रखने के लिए किसने काम शुरू किया? जस्टिस पार्टी ने. ओके, जस्टिस पक्ष नाम का एक पक्ष खड़ा किया उन्होंने, वहां पे साउथ इंडिया में काम शुरू किया. ओके, Mahatma Gandhi took up the issue of eradication of untouchability in his hands and put it up on the platform of Indian National Congress. अभी हमने अनटचेबिलिटी के बारे में पढ़ा. ओके, अस्पृश्यता, इसके बारे में पढ़ा ना. मग ते अस्पृश्यता समाजातून घालवून टाकण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? गांधीजींनी. कोण आगे आया अस्पृश्यता समाज से मिटाने के लिए? गांधी जी आगे आए और उन्होंने वो जो प्रश्न था उस पे चर्चा कहाँ पे की? नॅशनल काँग्रेस पक्ष के प्लॅटफॉर्म पे. कुठे केली? त्या गांधीजींनी अनटचेबिलिटी, अस्पृश्यतेवर, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी गांधीजींनी पुढाकार घेतला आणि त्यांनी ती चर्चा कुठे केली? इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, while at Erwada prison he debated with the rigid Hindu pandits, stating that the religious text of Hindus do not support untouchability. ओके, मग जेव्हा ते एरवाडाच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांनी काय केलं? जे सनातनी हिंदू पंडित होते त्यांनी काय केलं? हिंदू पंडितांशी वाद केला. हिंदू पंडितांचं म्हणणं होतं की अस्पृश्यता ही योग्य आहे, पण अस्पृश्यता अयोग्य गोष्ट होती. ओके, क्या था? हिंदू जो सनातनी पंडित थे उन लोग का मानना क्या था कि अस्पृश्यता योग्य है, लेकिन अस्पृश्यता अयोग्य चीज थी, इसलिए गांधी जी ने उन्हें उसे मिटाने के लिए उन सनातनी हिंदू पंडितों से वाद किया. ओके, he gave inspiration to Harijan Sevak Sangh by taking inspiration from him. Amrutlal Vittaldas Thakkar alias Thakkar Bappa, Appasaheb Patwardhan, etc. These activists dedicatedly work for equality. ओके, मग गांधीजींपासून प्रेरणा घेऊन गांधीजींनी काय केलं? हरिजन सेवक संघ त्यांना काय दिली? प्रेरणा दिली. किसे प्रेरणा दी गांधीजी ने? हरिजन सेवक संघ जो चला रहे थे उन लोगों को प्रेरणा दी अस्पृश्यता मिटाने के लिए. और उन लोगों से किसने प्रेरणा ली? अमृतलाल विठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा, जिन्हें ठक्कर बाप्पा कहा जाता था, अप्पा साहेब पटवर्धन इत्यादि कार्यकर्ताओं ने क्या किया? अस्पृश्यता मिटाने के लिए, समाज में समता लाने के लिए काम किया. ओके, काय केलं या लोकांनी? ठक्कर बाप्पा आणि अप्पासाहेब पटवर्धन यांनी काय केलं? गांधीजींच्या विचारसरणीवर चालून समतेची भावना समाजामध्ये निर्माण केली. ओके, काही डाऊट कोणाला? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? एनी डाऊट टिल हियर? येस येस. ओके, see, the struggle of the Dalit began under the leadership of Dr. Babasaheb Ambedkar. He aimed at establishing a society based on principles of liberty, equality and fraternity. ओके, मग आता जी दलितांची चळवळ होती त्या दलितांनी कोणाच्या नेतृत्वाखाली संघर्षाला सुरुवात केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. क्या किया दलित लोगों ने? उनकी जो मूवमेंट थी उसे सामने लाने के लिए उन्होंने किसका सहारा लिया?
किनके साथ गए वो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के साथ. ओके. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ होती होती ती कशावर बेस्ड होती? प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. म्हणजेच काय? स्वातंत्र्य, समता व बंधुता. क्या था? कौन से प्रिंसिपल पे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चलते थे? स्वतंत्रता, समता और बंधुता. ओके. He was convinced that the injustice to the Dalit and inequality would not end unless the caste system was completely uprooted. मग आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा काय विचार होता की जोपर्यंत कास्ट सिस्टीम इज जाती संस्था. ओके. जाती संस्था जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत दलितांवर जो अन्याय होत आहे त्याचा शेवट होणार नाही. ओके. क्या मानना था डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का? जब तक जो जाति व्यवस्था है वो कंप्लीटली अपरूटेड, मतलब कंप्लीटली नष्ट नहीं हो जाती, तब तक दलित लोगों पे जो अन्याय हो रहा है वो खत्म नहीं हो सकता. ओके. ये मानना किसका था? डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का. ओके. According to him, social equality was the right of the Dalits. He intended to carry out a movement based on self-respect. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं काय होतं? काय होतं त्यांचा? सोशल इक्वॅलिटी, जी सामाजिक समता आहे, हा दलितांचा देखील अधिकार आहे, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण होती. ओके. From this point of view, he established the Bahishkrut Hitkarini Sabha in July 1924. Be educated, be organized and be agitated was the inspirational message given by him to his follower. मग त्यांची चळवळ पुढे चालवण्यासाठी त्यांनी एका सभेचं आयोजन केलं 1924 मध्ये. त्या सभेचं नाव होतं बहिष्कृत हितकरिणी सभा. ओके. 1924 जुलाई 1924 में बाबा साहेब आंबेडकर ने कौन सी सभा स्थापित की? बहिष्कृत हितकरणी सभा. ओके. मग त्या सभेचा लोगो काय होता त्यांच्या थ्रू, त्या सभेच्या थ्रू बाबासाहेब आंबेडकर लोकांना कोणता मेसेज देत होते? शिका. ओके. बी एज्युकेटेड, शिका. बी ऑर्गनाइज्ड, संघटित व्हा. बी एजिटेटेड, आणि संघर्ष करा. ओके. काय होतं? सीखिए, एक साथ आइए, ऑर्गेनाइज हुई और एजिटेटेड मतलब संघर्ष कीजिए. ओके. हा इन्स्पिरेशनल मेसेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बहिष्कृत हितकरणी या सभेतून देत होते. ओके. समजलं सगळ्यांना? समजतंय का? ओके. Babasaheb Bole got a bill passed in the Bombay Provincial Assembly for the public water reservoir to be open to the untouchable. ओके. बाबासाहेब बोळे यांनी काय केलं? मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक ठिकाणी जे वॉटर रिझर्वायर असायचे तिथे अस्पृश्यांना पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. ओके. बाकीच्या जातीच्या हायर कास्टच्या लोकांना पाणी पिऊन दिलं जायचं, पण जे अनटचेबल आहेत, अस्पृश्य आहेत, त्यांना तिथे पाणी पिण्यास नकार होता. मग बाबासाहेब बोळे यांनी काय केलं? बॉम्बे प्रोव्हिजनल असेंब्ली म्हणजे मुंबईच्या विधिमंडळात जाऊन असं विधेयक संमत करून घेतलं की ज्याच्यात असा कायदा काढण्यात आला की जे अस्पृश्य आहेत त्यांना पाणी, जे पब्लिक वॉटर रिजर्वायर्स आहेत तिथे त्यांना पाणी मिळू शकेल. ओके. क्या किया बाबा साहेब बोले? इन्होंने क्या किया? अस्पृश्य को पब्लिक वाटर रिजर्वायर ओपन करके दिए. ओके. However, in reality, the water reservoirs were not accessible to the Dalits, and hence Dr. Babasaheb Ambedkar and his followers started satyagraha at चौदार लेक इन महाड. पण जरी बाबासाहेब बोळे यांनी विधिमंडळामध्ये जाऊन ते विधेयक पास करून घेतलेलं, ते बिल पास करून घेतलेलं की अस्पृश्यांना हे पाणवठे खुले आहेत, पण प्रत्यक्षात ते पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्यात आलेले नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जे फॉलोअर्स होते, अनुयायी होते, यांनी काय केलं? महाड येथे चौदार तळे, ओके, चौदार तळे, तळ्याचं नाव आहे, त्या तळ्यावर जाऊन त्यांनी सत्याग्रह केला. ओके. क्या हुआ देखिए, जो बाबा साहेब बोले थे उन्होंने क्या किया? विधिमंडल में जाके जो अस्पृश्य लोग थे उन्हें पब्लिक वाटर रिजर्वायर पे पानी पीना अलाउ हो इसलिए एक विधेयक मंजूर करवाया. लेकिन
रियलिटी में उन लोगों को वहां पे अलाउ नहीं किया जाता था, इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और उनके जो फॉलोअर्स थे उन्होंने चौदार लेक पे महाड़ में सत्याग्रह चालू किया. ओके. ही ऑल्सो बर्न द मनुस्मृती विच ऍडव्होकेटेड इनइक्वॅलिटी. मग त्यांनी काय केलं, विषमतेचा पुरस्कार करणारा पुतळा बनवला आणि तो जाळला. ओके. इनइक्वालिटी लिखा हुआ एक उन्होंने पुतला बनाया और उसे जला दिया. ओके. इन 1930 ही स्टार्टेड सत्याग्रह फॉर द एंट्री ऑफ दलित्स इन द कालाराम टेम्पल ऍट नाशिक. 1930 मध्ये त्यांनी कशासाठी सत्याग्रह केला, मंदिरामध्ये, काळाराम मंदिरामध्ये, नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे तिथे त्यांना प्रवेश मिळावा, अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी संघर्ष केला. ओके. क्या किया 1903 में बाबा साहब अम्बेडकर ने, नासिक का जो कालाराम टेम्पल है वहां पे अस्पृश्य लोगों को एंट्री मिलने के लिए संघर्ष किया. ओके. सत्याग्रह किया. दिस सत्याग्रह वॉज लेड बाय कर्मवीर दादासाहेब गायकवाड. मग या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी. ओके. किसने किया ये सत्याग्रह का, जो सत्याग्रह हुआ 1930 में कालाराम टेम्पल में दलितों को प्रवेश मिलने के लिए जो सत्याग्रह हुआ उसका नेतृत्व किसने किया, कर्मवीर दादा साहेब गायकवाड. ओके. अंडरस्टूड टिल हियर. ओके. यू अंडरस्टूड टिल हियर. ओके. चलो कंटिन्यू करते. न्यूजपेपर वॉज अन इंटिग्रल पार्ट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स मुवमेंट. ओके. मग काय होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालवली होती, जी मुवमेंट सुरू केली होती, त्याचा अविभाज्य घटक, इंटिग्रल पार्ट कोणता होता, न्यूजपेपर, वृत्तपत्र. न्यूजपेपर वाचतो की नाही आपण, ते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मेन हत्यार होतं. ओके. To create awakening in the society and to voice out their grief, Dr. Babasaheb Ambedkar started newspapers like मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता एक्सेट्रा. मग का न्यूजपेपरचा वापर करत असतील ते सांगा मला. हु विल टेल. त्यांच्या सत्याग्रहाच्या चळवळीत न्यूजपेपर इम्पॉर्टंट का असेल, काय वाटतं तुम्हाला, सांगा लवकर. हु विल टेल. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो मूवमेंट चालू की थी उसमें क्या था, न्यूज़पेपर एकदम इम्पोर्टेंट पार्ट था. आपको क्या लगता है क्यों उन्होंने न्यूज़पेपर को इम्पोर्टेंट पार्ट बनाया होगा, का बनवलं असेल त्यांनी. येस कादंबरी टेल. येस आयुष, यू कैन ऑल्सो टेल. You can type a message in chat box. Okay, because they read newspaper all over India and get into study fast. Okay, see. काय झालं, का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यूजपेपर, ओके,
Because this time newspaper is a thing that which gives information to people, and therefore to get revolution in India they use newspaper. Okay, see, they use very right. Okay, काय का त्यांनी न्यूजपेपर यूज केले, कारण जर ते असं डायरेक्ट त्यांनी भाषण देऊन जर त्यांची मतं मांडली असती तर त्यांच्यावर बहिष्कार करण्यात आला असता, त्यांना थांबवण्यात आलं असतं, बरोबर. क्या होगा अगर उन्होंने भाषण देके खुद के पॉइंट ऑफ व्यू रखा होता सबके सामने, तो कुछ कुछ लोग ऐसे थे जिन्होंने जो उनको विरोध कर सकते थे. ओके, मग काय केलं त्यांनी, न्यूजपेपर यूज केले. मग न्यूजपेपरने काय झालं, त्यांच्या मनात जे मतं होती ती त्यांनी न्यूजपेपर मध्ये मांडली आणि लोकांना ते इझिली एक्सेसिबल करून दिलं. क्या किया उन्होंने, जो उनके मत थे, जो उनको लगता था, वो उनके जो विचार थे, उन्होंने क्या किया, न्यूज़पेपर में रखे और सबको अवेलेबल करवा दिए. ओके, वेरी गुड आंसर्स. चलो, see. मग कोणकोणते न्यूजपेपर चालू केले त्यांनी, मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर established the independent labor party. He opposed the law that went against the interest of the workers. काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी, इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. आणि काय केलं, ज्यात अशा ह्याच्यात ज्या कंपनीमध्ये किंवा गिरणींमध्ये कामगारांच्या हिताचे कायदे नव्हते, कामगारांवर अन्याय होईल असे कायदे जिथे पास केले जायचे तिथे त्यांनी काय केला, त्या कायद्यांना विरोध केला. ओके, क्या किया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने स्वतंत्र मजूर पक्ष मतलब इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्थापन की, और उसके थ्रू क्या किया, मजदूरों पर जहाँ पे अन्याय हुआ करता था वहां पे उन्होंने विरोध करना चालू किया. ओके, इन 1942 he established all India Scheduled Caste Federation to put forth the issues of Dalits in an effective manner. मग 1942 मध्ये काय केलं त्यांनी, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केलं. ओके, 1942 में क्या किया उन्होंने, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन स्थापित किया. और उसके थ्रू वो क्या करते थे, काय करायचे ते दलितांचे प्रश्न लोकांसमोर प्रभावीपणे मांडायचे. ओके, through the Constitution of India, Dr. Babasaheb Ambedkar made a significant contribution to the creation of a social structure based on based on equality in modern India. मग जेव्हा आपलं संविधान बनवण्यात आलं, कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलं, तेव्हा काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्या संविधानात कशावर काम केलं, जी आधुनिक भारत आहे त्या आधुनिक भारतात जी समाज रचना आहे ती कशावर डिपेंडेंट असावी, समतेवर, इक्वालिटीवर. ओके, क्या किया डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने, जो संविधान बनाया उसमें क्या किया उन्होंने कि जो आधुनिक भारत है वो किस पे डिपेंड हो, उसकी समाज रचना किस पे डिपेंड हो, इक्वालिटी पे, समता पे. ओके, in 1956, along with his innumerable followers, he embraced Buddhism that advocated humanity and equality. मग 1956 मध्ये काय केलं, नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ओके, बौद्ध धर्म आपल्याला काय सांगतो, मानवता आणि समतेचा पुरस्कार करतो बौद्ध धर्म. ओके, बुद्धिझम काय करतो, ह्युमॅनिटी आणि इक्वालिटीचा पुरस्कार करतो, म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा 1956 मध्ये स्वीकार केला. ओके, क्या किया 1956 में उन्होंने, बौद्ध धर्म जो मानवता और समता का प्रोत्साहन करता है, पुरस्कार करता है, उसका स्वीकार किया. ओके, the struggle for equality has prominent position in making of modern India. म्हणूनच काय होतं, या आधुनिक भारत जो घडला त्याच्या जडणघडणीत समतेसाठी लोकांनी जितका लढा दिला, कोणी कोणी त्याच्यात पार्ट घेतला, ते सगळं काय आहे, महत्वाचं आहे. ओके, आपण जो स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी शिकलो, समतेचा लढा शिकलो, तो सगळा आपला आधुनिक भारत निर्माण होण्यात खूप महत्वाचा आहे. ओके, लेसन संपलेला आहे आपल्याला, आपला समजला सगळ्यांना, समजलंय सगळ्यांना.
क्वेश्चन आन्सर्स घेऊया का आपण? ऍक्च्युली ही अडॉप्टेड दी बुद्धिझम. ओके, ही अडॉप्टेड बुद्धिझम. जन्मापासूनच ते बुद्ध होते की नाही हे आपल्याला माहिती नाही इतकं डिटेलमध्ये, की बुद्धिझम त्यांचा जन्मापासूनचा धर्म आहे की नाही, पण त्यांनी अडॉप्ट केलेला धर्म आहे बौद्ध धर्म. ओके. इंटरनेटवर तुम्ही पण सर्च करा आणि मी पण सर्च करेन, मग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये हे डिस्कस करू. ओके. चलो चलो, विल मूव टू क्वेश्चन आंसर्स. ओके. See, rewrite the statements by choosing the appropriate options. Options are given like Lala Lajpat Rai, Sane Guruji, Rakhmabai, Janardhan Save. Okay. The first is dash dash founded the Red Cross Society at Rajkot. राजकोट मध्ये रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली? आन्सर लिहा डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये, सरळ आन्सर लिहा. फुल आन्सर. See what's the name? See the option. Yeah, it's right, but you have to write in full. Okay, Rakhmabai Janardhan Save. Very good. Chalo, next question. Dash dash was the president of मिल वर्कर्स युनियन ऍट अंमळनेर. अंमळनेर मध्ये गिरणी कामगारांच्या युनियनचे अध्यक्ष कोण होते? व्हेरी गुड, साने गुरुजी. येस. द प्रेसिडेंट ऑफ द फर्स्ट सेशन ऑफ आयटक वॉज. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ओके, व्हेरी गुड, लाला लजपत राय. ओके सी. ओके. Okay, do you all have books with you? Do you all have textbooks with you? Okay, chalo. Okay, who will tell me so about the social work of Vitthal Ramji Shinde? Okay, you have to tell me about the social work of Vitthal Ramji Shinde. Yes, write your name. Okay, Kadambari, put on your mic and tell me about the work of Vitthal Ramji Shinde. Okay, ma'am, but I am semi English, so I can tell in Marathi. Yes. विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांचा स्वाभिमान सुशिक्षित आणि उद्योग बनविणे हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता. तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग मानला. त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनागर या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. त्यांनी पुणे येथे पार्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादी बाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत होते. Very good, very good. Chalo, now who will tell me in English? Write your name. Chala, who has English textbooks?
Why only two are responding? Why only Kadambari and Vedant is responding? Okay, Vishal, put on your mic and tell me about the work. Yes, tell me. Yes, ma'am. Hmm. In 1906, Maharishi Vittal Ramji Shinde started the Displaced Classes Mission for the Progress of the Dalits. The important part of their work was to make the Dalits self-respectful, well-educated and engaged in work, while the second part of their work was to destroy the diffuse ideas regarding Dalits in the minds of the upper castes. For this purpose, he founded Marathi schools, was schools in parts of Kerala University in Mumbai. He acted to pass for the benefit of Dalit class regarding subsidy for entry in Parvati Temple and Pune, Shetkari Yes. Parishad of Dalit Federal Electorate, etc. Okay, very good. Chalo, put off your mic. The next question is reforms of Rajashri Shahu Maharaj in the state of Kolhapur. राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा ओके याबद्दल सांगायचं आहे तुम्ही रिफॉर्म्स ऑफ राजश्री शाहू महाराज इन द स्टेट ऑफ कोल्हापूर ओके वेदांत पुट ऑन योर माइक Rajarshi Shahu Maharaj, during his period, led the non-Brahmin movement. Rajarshi Shahu Maharaj made revolutionary declaration for the reservation in state of Kolhapur. He made a law for free and compulsory primary education. He did substantial work for abolition of caste distinction. ओके व्हेरी गुड चलो सेमी इंग्लिश वाला कोण आहे कादंबरी आहे का फक्त If the Kadambari is only one there to answer in Marathi, she can put on your mic and tell me. ओके कादंबरी जर सेमी इंग्लिश वाली फक्त तूच असणार आहेस तर तू तुझं माईक पुट ऑन करून सांगू शकतेस राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणांबद्दल सांगा लवकर Okay, who else is there from semi English can put on their mic and tell the answer in Marathi. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणकोणत्या सुधारणा केल्या Who else there is in Marathi who will tell the answer? Okay, yes, Kadambari, tell me. येस मॅम राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले रोटीबंद बेटीबंद व व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते या संदर्भात सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंद जाहीर हुडकावून लावली बेटीबंदचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी त्यांची धारणा होती त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला
22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील गुलेतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. कोणतेही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता केली. Okay, very good. See, everyone have to answer, okay? Only 2 or 3 persons are responding. I taught you all, okay? You have to answer. See, आपण next question बघूया. Explain the following statement with reason. Reason सांगायचं आहे तुम्हाला असं का असेल, okay? The government decided to crush down the communist movement. सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचं ठरवलं. का? का सांगा? Okay, Nandini, put on your mic. Yes, ma'am. In 1925, the Communist Party was formed in India. The work of building militant organizations of workers and peasants was done by the young communists. The British government started feeling the danger of the communist movement. Yes, that's why they decided to crush it. Okay, very good. चला कोण सांगणार साम्यवादी चळवळ चिरडण्याचं ब्रिटिश सरकारने का ठरवलं? सांगा लवकर. सेमी इंग्लिश. I need answer from semi English. कोण कोण आहे सेमी इंग्लिश मधलं? नावं लिहा चला पटकन. कोण कोण आहे सेमी इंग्लिश मध्ये? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नावं लिहा तुमची. येस, कादंबरी अँड आयुष. ओके, आयुष टेल मी. सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे का ठरवले? If you don't know the answer, you have to tell me, okay? That ma'am, I can't tell the answer. I will ask the other person. Okay? Just tell me. You know or what? Ayush, tell me. Okay. Okay, see. कादंबरी, tell me. साम्यवादी चळवळ चिरडण्याचे का ठरवले सरकारने? येस, सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्यासाठी ते ठरवले. याचे कारण पुढील प्रमाणे. कार्ल मार्क्स याने सुरू केलेल्या साम्यवादाचा परिणाम भारतावरही पडू लागला. लोकांना साम्यवादाशी ओळख होऊ लागली. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना सुरू झाली. कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे काम साम्यवादी संस्थेच्या तरुणांनी केले. ब्रिटिशांना या संस्थेचा धोका वाटू लागला म्हणून सरकारने चळवळ चिरडण्याचे ठरवले. Okay. Ayush, if you don't have mic, then you have to write in chat box. Okay, you have to write the answer in the chat box. Dr. Babasaheb Ambedkar started newspapers like Muknayak, Bahishkrut Bharat, etc. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. का केली? Who will tell me? Yes, tell me. Nandini, tell me. Newspapers and of Dr. Babasaheb Ambedkar's movement to create awakening in the society and to voice out their grief. Dr. Babasaheb Ambedkar started newspapers like Muknayak, Bahishkrit Bharat, Janta, Samata, etc. Very good, very good.
Okay, the third one is there is aroused a need of nationwide workers union. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. का भासू लागली? विल टेल. ओके, कादंबरी टेल मी. येस मॅम. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली ती पुढील कारणांमुळे. 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली आणि याचमुळे राष्ट्रव्यापी संघटनेची गरज भासू लागली. व्हेरी गुड. नंदिनी, पुट ऑन युअर माइक. Yes, tell me. Okay, we will move to the next question. Answer the following question in brief. Why was the struggle for equality important in the making of modern India? आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्वाचा का ठरतो? स्ट्रगल ऑफ इक्वॅलिटी का इम्पॉर्टंट आहे मॉडर्न इंडियाच्या मेकिंग मध्ये? येस, टेल मी, कादंबरी. येस मॅम. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा वाटा पुढील कारणांसाठी महत्त्वाचा ठरतो. आधुनिक भारताच्या जडणघडणीत अनेक राजकीय लढे घडून गेले, परंतु समाजाच्या जडणघडणीत जसे स्वातंत्र्य महत्त्वाचे होते तसे समतेची तत्त्वे सुद्धा महत्त्वाची होती. कारण त्या काळात समाजात समानता नव्हती, अन्याय होता. याच अन्यायाला दूर करण्यासाठी अनेक समतेचे लढे झाले व ते लढे अशा प्रकारे महत्त्वाचे होते. Okay, very good. चलो, from English medium, who will tell? Write your name. Okay, Vedant, tell me. Struggle of equality का important होता? Through the Constitution of India, Dr. Babasaheb Ambedkar made a significant contribution to the creation of a social structure based on the equality in modern India. In 1956, along with his innumerable followers, he embraced Buddhism that advocated humanity and equality. The struggle of equality has a prominent position in making of modern India. But why? कसं? का महत्वाचा ठरतो? ओके, यू टोल्ड अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स वर्क, राईट? आपल्याला काय सांगायचं आहे? जेवढ्या सगळ्या नेत्यांनी कामं केली का कोणकोणत्या चळवळी झाल्या त्या सगळ्या इन्क्लूड करायच्या आहे त्याच्यात. हा, म्हणून काय होतं, सी काय होतं, ह्या सगळ्या याच्यात काय होतं, स्वातंत्र्य मिळालं होतं. ओके, वी गॉट फ्रीडम बट वी डिडंट हॅव इक्वॅलिटी. ओके, म्हणून समतेचा लढा महत्वाचा ठरतो. ओके, चलो. राईट अबाउट द वर्क ऑफ साने गुरुजी इन ईस्टर्न खानदेश. ओके, पूर्व खानदेशात साने गुरुजींनी काय कार्य केलं ते सांगा. येस, वेदांत, टेल मी. In 1938, the crops in eastern Khandesh were destroyed due to heavy rain. The condition of the farmers was miserable. In order to get the land revenue waived, Sane Guruji organized meetings and processions at many places. He took out marches on the collector of the.
The Yes. peasants participated in large number in the revolutionary period of 1940. येस, व्हेरी गुड. चला मराठी कोण सांगणार? कादंबरी सांग. येस मॅम. साने गुरुजींनी पूर्व खानदेशात केलेले कार्य पुढीलप्रमाणे. 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी झाली व पिके बुडून गेली. शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची झाली होती. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी मिरवणुका काढल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. 1942च्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हे सर्व साने गुरुजींमुळे झाले व हेच त्यांचे कार्य. Okay, very good. Third one is, how was the struggle built up by workers decisive for the national movement? कामगारांनी जे लढे उभारले ते राष्ट्रीय चळवळीसाठी कसे पूरक ठरले? कोण सांगणार? कामगारांनी जे लढे केले ते राष्ट्रीय चळवळीसाठी कसे पूरक ठरले? येस, कादंबरी टेल. कामगार लढे पुढीलप्रमाणे राष्ट्रीय चळवळीस पूरक ठरले. कामगार वर्गात नवे विचार पसरायला लागल्यामुळे कामगार मोठ्या संख्येत लढ्यात सामील होत असत. त्यांच्यामध्ये लढा संघटना उभारण्यासाठी श्रीपाद अमृत डागे, मुझफ्फर अहमद यांनी प्रयत्न केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघटनाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, डाक कामगार हे करू लागले. कामगार वर्गाची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले व हा सगळा परिणाम राष्ट्रीय सभेस पूरक होता. ओके, व्हेरी गुड. Discuss the nature of reform movement related to women. स्त्री विषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप सांगा. कोणकोणत्या स्त्रियांनी भाग घेतला, कोणत्या सभा उभारल्या, हे सगळं येणार याच्यात. चला सांगा लवकर. ओके, वेदांत टेल. In India, in the Indian social system, women were given secondary position. Due to many evil practices, they were subjected to injustice. But during the modern period, there was an awakening against it. Some of the male reformers took initiative in the reform movement related to women. In the course of the time, women leaders started coming forward. Yes. Example, Yes, continue. uh, some of the male reforms took initiative in the reform movement related to women. In the course of time, women leaders started coming forward. These independent institute organizations came to be established. Pandita Ramabai established the Arya Mahila Samaj and Sharada Sadan. Similarly, Seva Sadan, founded by Ramabai Ranade, are examples of these. Bharat Mahila Parishad 1904 and All Indian Women Conference 1927 were founded as well. Therefore, this institutional work reached at the national level. For the issues such as right to insurance, right to vote, etc., women had to struggle through the medium of these organizations. Ramabai Janardhan Chave was the first practicing woman doctor in India. She delivered series of lectures related to health issues of women. She also opened a brand of Red Cross Society at Rajkot. During the 20th century, partition of women in public life began to increase. Women's partition in the national movement and revolution work was significant. After the Act of 1935, women were included in the provisional ministers as well. After independence, the principle of equality of men and women had been clearly stated in the Constitution of India. ओके, व्हेरी गुड. ओके, मराठीत कोण सांगणार स्त्री चळवळीबद्दल? स्त्री विषयक सुधारणा, स्त्री चळवळ कोण सांगणार? येस, कादंबरी. येस मॅम. Yes, tell me. भारतातील समाज व्यवस्थेत
स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे, परंतु आधुनिक युगात त्यांच्या विरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. पंडिता रमाबाई रानडे, डॉक्टर रखमाबाई सावे या काही स्त्रिया समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था, तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था ही त्याची उदाहरणे आहेत. भारत महिला परिषद 1904, ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स 1927 या संस्थांचीही स्थापना झाली. त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या महिला संघटना माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. रमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या व डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. डॉक्टर रखमाबाई सावे यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळातही स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री-पुरुष समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले. ओके, व्हेरी गुड. चलो, तुम्ही क्वेश्चन आन्सर्स पण दिलेत, म्हणजे लेसन समजलाय सगळ्यांना पूर्णपणे. काही डाऊट कोणाला? Okay, everyone has to take part in question answer part also. Okay, सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर चालू असताना पण त्यामध्ये भाग घ्यायचा आहे. समजतंय ना तुम्हाला? मग क्वेश्चन आन्सर देण्यात काय प्रॉब्लेम आहे? चालेल. आता हे क्वेश्चन आन्सर जे बाकीचे राहिलेले आहेत, आपण पहिल्या 2 पार्ट मध्ये पण कंप्लीट केलेले आहेत आणि आता राहिलेले आहेत ते तुम्ही होमवर्कला करायचे आहेत. ओके, आणि लर्न पण करायचे आहेत ते. ओके, काही डाऊट कुणाला या लेसन मध्ये? ओके, आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला फ्रीडम लेसन घ्यायचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य कधी मिळालं आपल्याला सांगा? When we got freed from, okay, with date 1947 ला कधी? येस, 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947. ओके, चालेल. मग नेक्स्ट सेशनला, नेक्स्ट लेक्चरला आपण तो लेसन घेऊया. ओके, चला आता आज तुम्ही हा क्लास लिव्ह करू शकता. तुमचा होमवर्क तुम्हाला गुगल क्लासरूम वर मिळेल. ओके, बाय. ओके, बाय. वेलकम. बाय बाय.